देशभरात 26 दिवस विद्यार्थी आंदोलन, संसदेत सलग गदारोळ आणि अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण मंत्रालयाला नवा चेहरा मिळाला आहे. प्रल्हाद जोशी यांनी पदभार स्वीकारताच मोठे संकेत दिले आहेत. आता देशाच्या परीक्षा व्यवस्थेत मोठे बदल होणार का? पाहूया हा विशेष रिपोर्ट. देशभरात नीट पेपर लीक प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचा संताप उसळला होता. तब्बल 26 दिवस आंदोलन सुरू राहिले तर संसदेतही या मुद्द्यावर जोरदार गदारोळ झाला. त्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. आता शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडे आली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर रविवारी सुट्टीच्या दिवशीही त्यांनी मंत्रालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार भविष्यात परीक्षा संगणक आधारित करण्याचा आणि 2 टप्प्यात परीक्षा घेण्याचा पर्याय विचाराधीन आहेत. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. आता विद्यार्थ्यांसमोर एकच प्रश्न आहे, परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार का? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. माननीय प्रधानमंत्री जी ने पूरा विश्वास रख के मुझे ये जिम्मेदारी सौंपा है. मैं कल कर्नाटक में था, रात को इधर पहुंच के मैं आज सुबह इधर आके चार्ज लिया हूँ, कार्यभार संभाला हूँ. पूरा डिटेल से जो भी इधर अभी हमको देखना है, निर्णय लेना है, इस सब के बारे में इंफॉर्मेशन लेने का और पूरा मिनिस्ट्री समझने का कोशिश मैंने किया हूँ. लगभग 11 बजे से अभी 3 बज रहे, 3 बजे तक हम कंटिन्यूसली मीटिंग किया है. मुझे विषय नया है, पूरा समझने के बाद डिटेल में आपसे बात करूंगा. मैंने आज चार्ज भी लिया हूं और सीनियर ऑफिसर्स पे डिटेल में बातचीत करने का कोशिश किया हूं. एक बहुत बड़ी डिपार्टमेंट है, इसलिए पूरा समझ कर मैं आपके साथ बात करूंगा. परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा मिळवणे हेच नव्या शिक्षण मंत्रालयासमोरचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. आगामी निर्णय देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची दिशा ठरवतील.